मोदी सरकारने शेतकऱ्यांना ठार मारायचा विचार केलेला आहे. कसं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहोत. नेहमीच आपण वेगवेगळ्या बातम्या देतो, हा हप्ता तो हप्ता, याचं अनुदान त्याचं अनुदान, पण आजचा विषय थोडासा गंभीर आहे. गंभीर कसा आहे की नरेंद्र मोदी एक नंबरचा अक्कलशून्य माणूस जरी म्हटलं तरी चालेल. कारण की शेतकऱ्यांना आता भारतातील जे काही शेतकरी आहेत आपले, त्या शेतकऱ्यांची स्पर्धा अमेरिकन शेतकऱ्यांबरोबर करायला निघालेला आहे आपला हा हुशार पंतप्रधान. कशा पद्धतीने? अशा पद्धतीने की जे शेतकरी अमेरिकन शेतकरी आहेत त्यांच्यासाठी आत्तापर्यंत त्यांना भारतातली बाजारपेठ खुली नव्हती. म्हणजे तिकडचे जे काही शेतकरी होते ते अमेरिकाचे जे काही शेतकरी आहेत ते इकडं भारतामध्ये त्यांचा व्यापार करू शकणार नव्हते. शेती संबंधित ॲग्रिकल्चर सेक्टर ओपन केलेलं नव्हतं आणि ह्या पट्ट्याने आता ते ओपन केलं. का केलं सांगतो काय की भारतीय शेतकऱ्यांची स्पर्धा आता अमेरिकन शेतकऱ्यांबरोबर डंका वाजताय. अहो मोदी शेठ, त्या शेतकऱ्यांबरोबर आपल्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा होणार कशी? जर तुम्ही त्यांना व्यापार खुला करताय, तिकडं जाऊन बघा. तिथल्या शेतकऱ्यांना पीक विमा वेळेवर मिळतो, तिथल्या शेतकऱ्यांना अनुदान वेळेवर मिळतात, तिथल्या शेतकऱ्यांना इलेक्ट्रिसिटी वेळेवर आहे, तिथल्या शेतकऱ्यांच्या मालाला भाव आहे. आणि आपल्या शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही. आपल्या शेतकऱ्याचं जे काही निसर्ग आहे तिथला निसर्ग वेगळा, इथला निसर्ग वेगळा. इथला निसर्ग कोपतो, अक्षरशः जमिनी नेस्त नाबूद होता, जमिनी माती वाहून जाते, तरी तुमचे मंत्री खासदार आमदार सगळेच तिथपर्यंत पोचत देखील नाही, शेतकऱ्यांना मदत मिळत नाही. आणि तुम्ही त्यांची आपल्या शेतकऱ्यांबरोबर कशी काय तुम्ही स्पर्धा करू शकता? याचं खूप काही मोठं उदाहरण आता नरेंद्र मोदीची बुद्धी जी आहे ती बुद्धी चालताना दिसत नाहीये. याला कारणीभूत काय? ट्रम्प जे सांगेल त्याच पद्धतीने आम्ही नाचत बसू, अशा पद्धतीचे नरेंद्र मोदीची गोष्ट झाली आहे. नरेंद्र मोदींच्या कोणत्या फायली या ट्रम्पकडे आहेत? नरेंद्र मोदी ट्रम्पला एवढे का घाबरता? नरेंद्र मोदी ट्रम्पच्या प्रत्येक गोष्टीला हांजी का करता? याचं गणित कधी उलगडेल काही सांगता येत नाही. आपल्या शेतकऱ्यांच्या पायात चप्पल नसते, शेतकऱ्याच्या मालाला भाव नसतो. त्यावेळेस अक्षरशः जे शेतकऱ्याचं पीक आहे त्याचा ट्रान्सपोर्टचा म्हणजे ज्यावेळेस आपण मार्केटमध्ये नेतो, गाडी करतो, त्या गाडीचं भाडं द्यायचा देखील पैसे त्या माल विकून मिळत नाही. आणि आपल्या शेतकऱ्यांची त्यांच्याबरोबर तुम्ही स्पर्धा करताय. थोडंसं तरी लॉजिक ठेवणं गरजेचं होतं. याच्याने काय होईल मित्रांनो? याच्याने ही गोष्ट आता ज्या पद्धतीने चायनाचा जो काही माल आहे बाजारपेठेमध्ये तो अतिशय स्वस्त विकला जातो आणि म्हणून भारतातील जे काही व्यावसायिक आहेत इतर त्यांच्या मालाला भाव नाही. दुसराच जर आपण विचार केला तर शेतकऱ्यांची स्पर्धा आज जे की आपल्याकडे 10, 20, 15, 20, 30 किलो रुपये प्रमाणे विकलं जाते, तो अमेरिकाचा माल इकडं आणून तुम्ही 10 रुपयाला जर विकत असाल तर मग आमच्या शेतकऱ्याने जायचं कुठे? हा सगळ्यात मोठा प्रश्न या शेतकऱ्यांना पडलेला आहे. त्यामुळे आपण जी काही घोर चूक, महाग चूक केली आहे या पंतप्रधानाला निवडून, ती आपल्याला आता भोगावी लागते. अशा पद्धतीने शेतकऱ्यांना संपूर्ण गाडण्याचं काम हे नरेंद्र मोदी करताना दिसत आहे. आणि आतापर्यंत नुकसान झालेलंच आहे. ना शेतकऱ्यांना कर्जमाफी होते, ना पीक विमा वेळेवर मिळतो. प्रत्येक ठिकाणी घोटाळाच आपल्याला बघायला मिळतो. आणि म्हणूनच आज ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे कराव्या लागत आहे. आणि ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. ज्या पद्धतीने संसदेच्या वेळेस ते पटेल गेला आणि मोदीच्या गळ्यात हार टाकला, अहो तिथेच आपल्याला कळते की आपला भारत कुठल्या दिशेने जातोय. तुम्हाला काय वाटतं मोदीच्या या नीतीवर? नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा. धन्यवाद.